नाही सर, आपल्या नगरपालिकेला किती पीआर कार्ड आहे आणि एंट्री कार्ड सुद्धा व बोर्डामध्ये काही वगैरे टाकलेलं आहे. तर नाही करून काय काम सुरू आहे. काम बंद करा म्हणून आग्रह आहे सर, काम बंद नाही करणार. तो कोर्टाचा ते मान्य करू. पीआर कार्ड आहे सर, बिल्डिंग ती जे आहे पोस्ट नाही नगरपालिकेची ती पाडून आपण असं नाही 40 वर्षापासून नगरपालिकेत टाकायचं. व्हाईटला बी हुआ तर वो बोलो ना. पीआर कार्डला जर नगर परिषदेचं नाव असेल तरी काय ते पैठण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानावर पैठण नगरपालिकेकडून अतिक्रमण करून विकासकाम केले जात आहे. याच्या विरोधात हे काम बंद करण्यात यावे या मागणीसाठी झहीर अब्बास शेख यांनी पैठण नगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान काही राजकीय लोकांच्या मध्यस्थीने हे प्रकरण काही दिवसासाठी स्थगित करण्यात आले. आपल्यासोबत उपोषणकर्ते झहीर अब्बास शेख आहेत. शेख साहेब, आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण जे उपोषण केले ते तिसऱ्या दिवशी आपण स्थगित केलं, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आमचं जे बेमुदत आमरण उपोषण होतं आणि पैठण शहरातील नगर परिषद समोर आम्ही जे आंदोलन चालू केलं होतं 19 तारखेपासून सकाळी 11 वाजेपासून आमचं आंदोलन चालू होतं आणि काल म्हणजे 21 तारखेला संध्याकाळी आम्ही 7:30 वाजता आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. कारण काल पैठण शहरामध्ये तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी साहेब हे स्वतः आलते आणि यांनी या उपोषणाची दखल घेऊन पैठण शहरातील मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः दखल घेतलेली आहे. त्यांनी पैठण शहरातील नगर परिषदचे CEO संतोष आगडे साहेब यांना तहसील कार्यालयामध्ये बोलावून घेतलं. त्यावेळेस पैठण तहसीलचे तहसीलदार सारंग चव्हाण साहेब हे पण उपस्थित होते आणि तसेच आमच्या आंदोलनकारी शिष्टमंडळाकडून पूर्ण राजकीय पक्षातील मान्यवर उपस्थित होते. तर त्यांच्यासमोर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आम्ही हे प्रकरण स्वतः हाताळू आणि या जागेसंदर्भात त्यांनी वक्फ बोर्डला पण निर्देश दिले की वक्फ बोर्डमार्फत 1950 सालपासून तर आत्तापर्यंतचे जे काही ह्या जागेवर घडामोडी झाल्या त्या जागेचे संपूर्ण कागदपत्र आणावे आणि वक्फ बोर्डमधील निरीक्षक यांनी स्वतः जाऊन कब्रस्तानच्या जागेवर पंचनामा करून पूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर ठेवावा. आणि आम्हाला पण त्यांनी निमंत्रण दिलं का तुमच्याकडे काय काय जे कागदपत्र आहे ते तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन सादर करा. आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी ग्वाही दिली का ह्या प्रकरणामध्ये ते स्वतः न्यायनिवाडा करतील. तर आम्हाला जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर पूर्ण भरोसा आहे. त्यासाठी आम्ही आमचं आमरण उपोषण हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. झहीर साहेब, आपण हे उपोषण काही काळापुरतं स्थगित केलं आहे आणि या संदर्भात आपल्याला प्रशासनाकडून पूर्णपणे कारवाईची ग्वाही देण्यात आली, आश्वासन देण्यात आले. परंतु या दरम्यान ही कारवाई जर झाली नाही तर आपण काय करणार? आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी जे आश्वासन दिलं तर आम्हाला अपेक्षा आहे का आमचा पैठण शहरातील मुस्लिम समाजाला न्याय मिळेल आणि आमच्या मुस्लिम समाजाची कब्रस्तानची जागा आम्हाला तिथं ती मिळून जाईल. कारण त्या जागेवर नगर परिषद कार्यालयातर्फे अतिक्रमण झालेलं आहे आणि त्यांनी दुसरे काहीतरी काम तिथे चालू केलेले आहे. समजा जर आम्हाला या 7 दिवसामध्ये न्याय नाही मिळालं आणि याच्यावर जर कोणती कारवाई नाही झाली तर आम्ही पुढील आमचं जे आमरण उपोषण सामूहिक आंदोलन जे राहील तहसीलदार साहेब यांच्या इथं न करता आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक सामूहिक आमरण उपोषणाचं आंदोलन करू. तसेच पैठण शहरामध्ये आपण या संदर्भात जे उपोषण केलं याची प्रतिक्रिया म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला बोलवण्यात आलं. या संदर्भात आपल्याकडे जे कागदपत्र आहे त्याच्यावरून काय सिद्ध होतं? त्याच्यावरून सरळ हे सिद्ध होतं
का ही जी जागा आहे ती संपूर्ण जागा मुस्लिम समाज कब्रस्तानची जागा आहे. कारण महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये याची संपूर्ण नोंद आहे, तशीच चतुर्सीमा पण दाखवलेली आहे आणि संपूर्ण कागदपत्र हे कब्रस्तान म्हणूनच दाखवता. पण या उलट नगर परिषदेने जे प्रॉपर्टी कार्ड दाखवलेले आहे ते पूर्ण इलिगल आहे. कारण कोणतेही त्यांना परवानगी नाही, कोणती ऑर्डर नाही किंवा काही त्यांच्याकडं कोणतीच चौकशी नाही. डायरेक्ट त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत याच्यामध्ये भ्रष्टाचार करून स्वतःच्या नावाची मालकी हक्कामध्ये नोंद लावलेली आहे. आम्ही त्या गोष्टीसाठी हे आमरण उपोषण केलं होतं आणि पुढं पण पैठण शहरामध्ये मुस्लिम समाजातर्फे जर या संदर्भात न्यायनिवाडा नाही झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याच्यामध्ये रस्ता रोको, मोर्चा, जे पण काय लोकशाही मार्गानं आम्ही शांततापूर्ण मार्गानं आम्ही आमचे पूर्ण आंदोलन करू. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.